माझे गुरु समजतो आणि खास करून आपले पडलेगावचे बाबा, बिंजोरचा बादशाह, पडलेगावचा बाबा. बघा 3 माणसं आपली होती. आपले पडलेगावचे बाबा, पंडित शेठ फडके आणि तात्या. नमस्कार मित्रांनो, आज रिटगरचं मैदान आहे आणि आजच्या रिटगरच्या मैदानामध्ये लाईव्ह बंद असणार आहे आणि मला वाटतं रात्री लाईव्हचं जे अपलोडिंग होईल. पण बरेचसे लोक अशी कमेंट करतात की आयोजकांना काही ना काही बोलतात, पण तसं काही बोलू नका. इलेक्शनचा पिरियड चालू आहे, मैदानं होणे पण आता काही शक्य नाही, पण तरी आयोजक मैदानं ठेवतात. पण संध्याकाळी ती लाईव्ह पडून जातं. पण आजच्या मैदानामध्ये कोणकोणत्या गाड्या गुलालामध्ये राहणार आहेत त्यांची आपण मुलाखती घेऊया. थोडक्यामध्ये जास्तीत जास्त मुलाखती घेण्याचा प्रयत्न करीन मी. पण मुलाखती घेतल्यानंतर बरेचसे गाडा मालक आहेत ना किंवा त्यांचे जे नियोजन करतात ते मेसेज करतात की भाऊ लवकर मुलाखत टाका. तर आता 10, 12, 15 मुलाखती झाल्यानंतर एक दिवसामध्ये तेवढ्या मुलाखती आपण टाकू नाही शकत. त्याच्यामुळे 2-2, 4-4 मुलाखती दररोज टाकतो. बघा मी अशा प्रकारे मुलाखती टाकतो, काही रागरोज मानून नका घेऊ. आणि आजच्या मैदानामध्ये मी थोडक्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये व्हिडिओ परतील. चला धन्यवाद. तुम्ही समोर बघू शकता आपले सर्वांचे लाडके आतिदादा. आणि आज या रिटगरच्या मैदानामध्ये चांगला असा मेजरचा गुलाल झालेला आहे आणि ते विचारूया आपण. सोबत अजून एक वासरू आहे त्याचा पण गुलाल झालेला आहे. काय बोलाल, आजची 2 गुलाल झाली का? आज 3 गुलाल झाले. 3 गुलाल झाले. सगळी जवळ मैदान असले का आपली घरी असली सगळी घेऊन यायची वासरा. कसं काय नियोजन? तिन्ही बैलांना वेगवेगळे पायरे होतं का घरची गाडी पळवली? नाही, तिन्ही बैलांना मेजरला दापोलीचा सोन्या होता, या पक्षाला आपल्या पाटणोलीवाल्यांचा बैल होता आणि वासरू आहे ते आपल्या कुडाव्याचा मामा आहे त्यांचा एक बैल होता. त्या साईडला वासरू आहे. आणि सुंदर कुठं आहे? मग सुंदर आराम आता रविवार निघणार. आता रविवारी 8-10 पण रिकामा सोडायचा नाही, प्रत्येक गाड्याला जायचं. असं घरी 7 बैल आहेत. 7 बैलांबरोबर तुमचं नियोजन पण होतं सर? बुधवार, शुक्रवार, रविवार 2-2 बैल घेऊन जायचं. आज जवळ होतं तर 3 आणली. बरोबर. म्हणजे मुंबईला जिथं पण मैदान असेल तिथं आतिदादा पाटील यांची बैल आणि ते स्वतः दिसतील प्रत्येक मैदान. तुम्हाला 6 महिने आराम नाही आता आराम नंतर पाऊस पडले आराम करा. या रेटगरच्या पाठीविषयी काय बोलाल? मला वाटतं तुमच्या जवळची पाठी आणि पाऊस काळामध्ये पण तुम्ही इथे येत पाऊस काळामध्ये 2 महिने मस्त इथं मजा गेली. आता चालू आहेत आमच्या जवळपासच्या गाड्या येतात आपल्या पनवेल भागात, उरण भागातल्या. चालते मस्तपैकी मजा येते इकडे. बरोबर. आता मागचं आपण सीझन बघितले ना, कुठेतरी जवळच्या जवळ गाड्या होत नव्हत्या, पण आता जो एंडिंगला आपल्या मे पासून ना प्रत्येक जण प्रत्येकाची गाड्या करायला लागला. काय बोलाल आता? बघा आता कसं आलंय, आपली एक मेन गोष्ट म्हणजे कमिटी झाली, वादविवाद कमी झाले आणि आपापसात गाड्या व्हायला लागल्या. लोकांना म्हणजे आपला बैल किती पळते हा दाखवा. वादविवाद करून काही फायदा नाही ना भाऊ. तुमचा बैल पळला तर तुम्ही जिंकणार आहेत. वादविवाद करून जिंकणार आहेत का कोण? त्यासाठी आपला बैल किती पळते हा दाखवा लोकांना. वादविवाद नका करू आणि सगळ्यांशी प्रेमाने शेती करा. बरोबर. 3 गाड्या कोणी पळवल्या? ड्रायव्हर मेजरच्या बाबुडावर होता आणि वासरावर आणि जो आमचा घरचा इमेज ड्रायव्हर मोठेजुईचा त्याने आखली. आणि सुट्टी वगैरे बालेमामा पण असतं? बाल्यावर आपला फिक्स असते. डबल खालती निल्या दादा होता, केशव दादा होता आणि आमचा स्वतः मोठा भाऊ अमित पाटील. बरोबर. ते नेहमी स्वतः असतात. आणि पुढे गाड्या पकडायला छोटा पुढारी. जो बघा गाड्या आणि गुलाल टाकून मोकळा करून ठेवणार. मला वाटतं मुंबई बिंजोरला जशी गाड्या मालकांची एक स्वतःची ओळख झाली ना, कुठेतरी थोड्या दिवसामध्ये हा मुलगा पण ओळख करेल स्वतःची. काय बोलतो? बघा म्हणजे कसं आहे, एक हाऊस आहे. आता काय बोलतात लहान मुलापर्यंत काय बघा, किती मोठा बैल असू दे तरी धावून पकडणं मध्ये चिखलात जाऊ दे कुठे शेतात जाऊ दे, तुम्ही बघतच असाल त्याला. बघतो किती पण मोठा बैल असू दे तेवढी धमक आहे त्याच्यात. धावून गाडी पकडतो. बरोबर. म्हणजे धाडच करतो. बघा आपण एखादा मोठा माणूस, आपला एक छोटा व्यवसाय गुलालाचा तो पण सुद्धा. तुम्ही काय बोलाल त्याच्यासाठी? काय बोलाल गाडा मालकाने याच्याकडनं गुलाल घ्यावा? काय बोलाल? बघा आपल्यापासून तर कोणाला फायदा होत असेल तर 100% ते केला पाहिजे आपण. आणि प्रत्येक आम्ही अड्ड्यामध्ये याच्याकडून गुलाल घेतो आणि तो आम्हाला बघत सुद्धा येतो. आतिदादा आणि नेहमी आपल्याच पाठी असतो. बरोबर. आणि सर्व बैलगाडीवाला काही पण असा 2 पैसे कोणाला भेटते असतील तर त्याच्याकडून गुलाल घ्या. बरोबर. त्याच्या पुढच्या भविष्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी काय 2 शब्द बोला की कसं त्यांनी राहायला पाहिजे पुढे जाऊन? या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय भविष्य नाही भाऊ. त्यांनी दुसरा काहीतरी आपला उद्योग पाणी केला पाहिजे. आता 6 महिने आहे तर ठीक आहे, शेवटी प्रत्येकाचा व्यवसाय आहे. बरोबर आहे. आता मेजर आल्यानंतर भरपूर सारी गुलाला घेतात तुम्ही. म्हणजे एक म्हणतात ना कुठेतरी फंटीच्या पासून त्याच्या आधीपासून नाव तुमचं गुंजतोय. बाबा पण कायम मैदान असलं की तुम्ही एकटंच नाही तर बाबा पण मैदानामध्ये असतात. काय बोलाल? आमची पोरं, बाबा, मोठा भाऊ, मी, डबल मुलगा, आमची मुलगी नेहमी मैदान असतात. सुट्टी असली का मग पोरं पण असतात मैदानात. हाऊसच आहे पहिल्यापासून. घरात सर्वांनाच हाऊस आहेत. बायका बरोबर सर्वांनाच हाऊस आहेत. त्यामुळं
सगळीच येतात मैदानाला. बरोबर. अतिशय आता काही मैदानांना आपले लाईव्ह नसतं, म्हणजे ते कुठेतरी आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे, पण आपल्या घरच्या माणसाला त्या गाड्याला बघायला भेटतात, ते रात्री बघायला भेटतात. काय बोलाल, कुठेतरी त्यांचं किती फोन होतात. थोडासा लाईव्ह पण झाला आपला उसडण्याला असतो, रिटगेरला असतो, लाईव्ह पण झाला का पटापट फोन येतात. काय झाला लाईव्ह काय बंद झाली, त्यांना काय वरना त्याला दबाव आल्यामुळे लाईव्ह पण बंद होते. त्यामुळे आता ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. नंतर आता आपली कमिटीची मीटिंग झाल्यानंतर रेग्युलर लाईव्ह चालू होणार आणि रिसर मैदान होणार. बरोबर. आता 24 तारखेला उसडण्याला रिसर मैदान आहे, मोठा मैदान आहे. बरोबर. सर्वही उपस्थित राहा. कुठेतरी या इलेक्शन मैदान आहे आपल्या मुंबईचा उसडणा बोलल्यावर. बरोबर. आणि त्यांचा जो नियोजन असतो तो एकच नंबर असतो. बघा तुम्ही, काय काय लोक काय करतात, एक 10-12 लोक मैदान घेतात आणि गाड्या मालकांचा हाल होतात. उसटण्याच्या इथं बघा तुम्ही, टोलवर एक 10 जण असतात, खालती तिकडे 10 जण, झेंड्यावर 10 जण, म्हणजे कमीत कमी 50 लोक त्यांची मैदानं असतात. त्यामुळे त्या मैदानात 150+ गाड्या आरामात होतात. का तर त्यांचं नियोजन चांगलं असतं. बरोबर. आता लास्ट मैदान आपलं झालं तिथं पण 160 गाड्या झाल्या. आणि एक अतिथ कुठेतरी आपण मैदानावाल्याला नाही बोलत बाकी, पण प्रत्येक गाडा मालकाच्या तोंडातून आपोआप बोनिली किंवा उसटणा या मैदानासाठी वावा निघते. काय बोलत आता बघा, उसटण्याचा मैदान चालू आहे कमिटीचा, तर चांगलाच म्हणजे नेहमी त्यांचा काहीतरी नवीन संकल्पना असते. आणि आता आमचे स्वर्गवासी तात्या जर असते तर मला वाटतं आतापर्यंत मला वाटतं 2 तरी मैदान झाले असते. म्हणजे तात्या असा माणूस होता ना. बघा 3 माणसं आपली होती, आपले पडलेगावचे बाबा, पंडित शेठ फडके आणि तात्या. बिनजोरचा जी चीड होती ती पडलेगावचे बाबा, त्यांच्यासारखा बिनजोरचा चीड म्हणजे कोणालाच नव्हती. म्हणजे त्या माणसाला तो हरवल्याशिवाय राहतच नव्हता, असं त्यांचा चिडीचा हे होता. म्हणजे बिनजोरचा खेळच तसा आहे. आणि पंडित शेठ फडके हे जॉली माणूस, गाडीवर बसणार, त्यांचं म्हणजे आपले प्रेक्षकचा मनोरंजन झाला पाहिजे, मग ते 2दा पळवा का 3दा पळवा. आणि तात्या आपले एकदम संयमी माणूस, बरोबर, आपला झेंड्यावरच राहणार, कोणाला काय बोलणार नाही, संयमी माणूस आहे. म्हणजे कुठेतरी तिघांचं एक पॅकेज होतं आणि एंटरटेनमेंट कसा व्हायचा पब्लिकचा तो त्यांच्याकडून शिकायचा. 3 माणसं आपली मी तर ते 3 माणसं माझे गुरु समजतो. आणि खास करून आपले पडलेगावचे बाबा, बिंजोरचा बादशाह, पडलेगावचा बाबा. बरोबर. एखाद्या वेळेला आता त्यांचा आता डिस्को पण पळतो, सर्जम पळतो, मग तुम्ही पैऱ्यामध्ये होणार का कधी? 100% होणार. काय आता बाबा नसल्यामुळं जरा घरातल्या माणसांना, म्हणजे मेन माणूस नसल्यामुळं माणूस खचतो, त्यामुळं जरा त्यांचं हे होतोय. नवीन बैल आल्यानंतर 100% सुंदर सोबत आम्ही ते गाडी पळवू. अतिशेट कुठेतरी बघा, आता तुम्ही विष्णू बाबाचं नाव घेतात, मैदानात आल्यानंतर ना पहिले फाटीचा आढावा घ्यायचा, आल्यानंतर पूर्ण फाटी बघून यायचं. कसं काय, म्हणजे बघा एक त्याची ती आठवण राहून गेली. बघा बाबा म्हणजे कसं आहे, नेहमी सफेद कपडे आणि ग्राउंडमध्ये फिरणार. बैल नसला तर मग गाडीवर बसणार, बैल असला का मग मैदानाचं पाणी करणार माणूस. म्हणजे बिनजोडचा म्हणजे सर्वात जो वेळ होता बिनजोडचा तो पडलेगावच्या बाबाला. बरोबर. त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे का काय? नाही. तो त्या माणसाची गाडी कोणी मारली आणि त्या माणसाला जर हरवला नाही त्या माणसाने, तर तो कसला बाबा? बरोबर आहे. त्या माणसाला हरवल्याशिवाय बसणारच नाही बाबा. बरोबर. आणि अतिशय कुठेतरी असंच मला वाटतं तुमचं पण एक मला वाटतं नाव होणार आहे येणाऱ्या कालामध्ये. का तर शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून तुमची ना एक ओळख आहे निर्माण केलेली आहे तुम्ही स्वतः. काय बोला? हो, माझा खेळच तसा आहे. काय लोकांना राग येत असेल ते नाही आपल्यामध्ये, पण आपल्या शर्ती प्रेमाने असतात. मग ते कोणाशी पण असू दे शर्यत, मला किती वेळा पण हरवा, माझ्या तुम्हाला कधी स्टेटसला पण दिसणार, स्टोरी पण नाही दिसणार कधी वाईट शब्द. बरोबर. पण जर मी जर हरवला तर मग राग नका मानू, असा विषय आहे. म्हणून प्रत्येकाने संयमाने केला, बरोबर, आणि शांततेने केला. खेळ आहे, ज्याचा बैल पळेल तो जिंकेल. बरोबर. अतिशय आता वय किती तुमचं? कारण कुठेतरी हे खूप मोठा अनुभवाचं बोल तुमच्या तोंडातून आम्हाला कायम ऐकायला मिळतात. माझा वय आहे आता 35. बरोबर आहे. बघा यंग एज मध्ये कुठेतरी मोठे शब्द आणि कुठेतरी संयम काय असतं ते दिसून येतं. या रिटगरच्या मैदानाविषयी शेवटचा प्रश्न घेतो, काय वाटला, कसं काय मैदान होता त्यांचा नियोजन चांगला असतो. सुनील भाऊ असो या गुरु भोपे असो, आणि सगळी वयस्कर कमिटी आहे, पण सर्वांचा चांगला नियोजन असतं. बरोबर. चला, तुम्हाला आजच्या तिन्ही गुलालांसाठी अभिनंदन. आणि तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. आमची मुलाखत एक सर्व जगभर पसरते तुमच्या मुलं, म्हणून तुमचा पहिले धन्यवाद करतो. चला, धन्यवाद.